तर नमस्कार मित्रांनो, आज चौकात गेल्यावर एक छोटीशी दिदी दिसली आणि तिचा लुक तर एकदम क्यूट होता बघा, परीसारखा. छोट्या दिदीला बघून तर भारी वाटलं बघा मित्रांनो. आज शाळेमध्ये सगळ्या मुलांनी असं लुक केला असणार. त्यानंतर मी गेलो पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी, पेट्रोल टाकलं आणि स्वामींची देवपूजा केली. कारण काल काय देवपूजा करायला आपल्याला काय जमलं नाही, म्हणून आज करून टाकली देवपूजा. लय दिवसातनं बोरं खाल्ली बघा, कारण पहिल्यासारखं आता बोरं खायला भेटत नाही बघा. त्यानंतर हॉटेलमध्ये गेलो आणि नाश्ता केला बघा मस्तपैकी. तर हा वडापाव खायची लय इच्छा झालेली, तर वडापाव खायला गेलो बघा. भाऊचा वडापाव काय विषय बघावं म्हणलं जाऊन, तर ह्या दोन भावांनी वडापावचं स्टॉल चालू केलं. तर वडापाव तर एक नंबर लागत होता मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही पण नक्की या भाऊचा वडापाव खायला. त्यानंतर काकाकडे गेलो आणि आपल्या भावाचा पैलवान बिर्याणी म्हणून स्टॉल आहे बघा. लक्ष कुठे होतं काय माहिती, लय जोरात पडलो भावांनो. तर मित्रांनो, आज मला एक व्हिडिओ शूट करताना ह्या काकांनी आणि मित्रांनी मला सगळ्यांनी सपोर्ट केला बघा. व्हिडिओ करायचे म्हणून गाण्याचा आवाज थोडा कमी केला. तर खरंच मनापासून धन्यवाद. त्यानंतर आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आज महाप्रसाद असल्यामुळे गर्दी तर लय जास्त होती बघा मित्रांनो. गणपती बाप्पांना फक्त एवढंच मागणं केलं की सगळ्यांचं चांगलं होऊ दे, सगळे सुखी राहू दे. त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली बघा. त्यानंतर आम्ही महाप्रसाद खायला गेलो मित्रांनो आणि जेवण तर एक नंबरच होतंय बघा. भात, आमटी आणि शिरा, जे तुम्ही हॉटेलमध्ये नाश्ता करताना मित्रांनो किंवा घरी जेवता, ह्या महाप्रसादाची चव वेगळीच आहे बघा मित्रांनो. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.